तर लोकसभेतला फटका भाजपला विधानसभेत तारणार का हा प्रश्न सुद्धा समोर येतोय। मराठा विरुद्ध वंजारी फॅक्टर यंदा कुणाच्या पाठीशी राहणार अशी जोरदार चर्चा सुरू आहे। मराठवाड्यामध्ये खास करून लोकसभेला महायुतीला मोठा फटका बसला होता, भाजपला खास करून मोठा फटका बसला होता। विधानसभेत तसा फटका बसेल की विधानसभेत महायुती मराठवाड्यामध्ये तरेल याकडे साऱ्यांचं लक्ष आहे। मराठा फॅक्टर नेमका काय, कुणाला फटका देणार याकडे सुद्धा साऱ्यांचं लक्ष आहे। तर मराठवाड्यात महत्त्वाच्या लढती कोणत्या आहेत त्यावर एक नजर टाकूयात। सिल्लोडमध्ये सुरेश बनकर विरुद्ध अब्दुल सत्तार ही लढत आहे आणि या लढतीकडे साऱ्यांचं लक्ष आहे। त्यानंतर औरंगाबाद पश्चिममध्ये राजू शिंदे विरुद्ध संजय शिरसाट ही मोठी लढत होती आहे, याकडे सुद्धा साऱ्यांचं लक्ष आहे। औरंगाबाद पूर्वमध्ये लहू शेवाळे काँग्रेसचे उमेदवार, अतुल सावे भाजपाचे उमेदवार, या लढतीकडे सुद्धा साऱ्यांचं लक्ष असेल। त्यानंतर गंगापूरमध्ये सतीश चव्हाण विरुद्ध प्रशांत बंब भाजपाचे उमेदवार, ही सुद्धा एक मोठी लढत होती आहे। घनसावंगीमध्ये राजेश टोपे हे पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत, त्यांच्या विरोधात एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे उमेदवार आहेत। त्यानंतर जालनामध्ये कैलास गोरंट्याल विरुद्ध अर्जुन खोतकर ही एक मोठी लढत होती, या लढतीकडे साऱ्यांचं लक्ष आहे। भोकरदनमध्ये चंद्रकांत दानवे विरुद्ध संतोष दानवे अशी लढत होती आहे, ही सुद्धा एक मोठी लढत होईल। मराठवाड्यातील आपण लढती पाहतोय। कळमनुरीमध्ये संतोष टारफे विरुद्ध संतोष बांगर कळमनुरीचे विद्यमान आमदार यांच्यामध्ये लढत होती आहे, या लढतीकडे सुद्धा साऱ्यांचं लक्ष आहे। काय निकाल लागणार याकडे साऱ्यांचं लक्ष आहे। त्यानंतर लातूर ग्रामीणमध्ये धीरज देशमुख ग्रामीणमध्ये काँग्रेसचे उमेदवार विरुद्ध भाजपाचे रमेश कराड हे उमेदवार आहेत। तर अमित देशमुख लातूर शहरचे उमेदवार आहेत काँग्रेसचे, त्यांच्या विरोधात अर्चना चाकूरकर ह्या उमेदवार आहेत। तर या लढतीकडे सुद्धा लक्ष असेल। देशमुख भाऊ पुन्हा निवडून येणार की पराभूत होणार याकडे साऱ्यांचं लक्ष असेल। माजलगावमध्ये मोहन जगताप विरुद्ध प्रकाश सोळंके ही लढत आहे। संदीप क्षीरसागर विरुद्ध योगेश क्षीरसागर बीडमधील लढत आणि या लढतीकडे सुद्धा संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। त्यानंतर राजासाहेब देशमुख परळी विरुद्ध धनंजय मुंडे परळीमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार विरुद्ध पवारांचे उमेदवार, या लढतीकडे सुद्धा साऱ्यांचं लक्ष आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी विजय चिडे आपल्यासोबत जोडलेत। विजय, मराठवाड्यामध्ये लोकसभेच्या निवडणुकीत मराठा फॅक्टर महत्त्वाचा होता, विधानसभेत तो दिसलाय का आणि मराठवाड्यात मतदानाचा टक्का काही प्रमाणात वाढलाय, त्याचा फटका आणि फायदा कुणाला होईल? नक्की जगदीश, जर पाहिलं छत्रपती संभाजीनगर असेल किंवा मराठवाडा असेल या भागामध्ये जर पाहिलं तर मतदानाची टक्केवारी जी आहे ती आता लोकसभेपेक्षा विधानसभेला वाढल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये लोकसभेला 60% मतदान झालं तर विधानसभेला आता संपूर्ण 65% मतदान जे आहे ते झालेलं आहे। त्यामुळे आता याचा फायदा जो आहे तो आता कुठेतरी मराठवाड्यामध्ये महायुतीला होईल असा अंदाज जो आहे तो राजकीय विश्लेषकांकडून वर्तवला जात आहे। मात्र मराठवाड्यात जर विचार केला तर जरांगे फॅक्टर हा मराठवाड्यामध्ये महत्त्वाचा समजला जातो। मात्र यावेळी जर जरांगे फॅक्टर जो आहे तो कुठेतरी शांतता असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं, कारण लोकसभेच्या वेळी जरांगे पाटील यांची स्पष्ट भूमिका होती, पाडापाडीची भूमिका जी आहे ती जरांगे पाटील यांनी घेतली होती। मात्र विधानसभेच्या तोंडावरती मनोज जरांगे पाटील यांनी एका जातीवरती समीकरण न जुळल्यामुळे त्यांनी उमेदवार न देण्याची घोषणा केली होती आणि थेट मराठा समाजावरती जो आहे तो निर्णय त्यांनी सोपवला होता। त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी फक्त आरक्षणाची लढाई असल्याचं सांगितलं होतं आणि त्यामुळे आता जे सरकार येईल त्या सरकारच्या विरोधात आंदोलन उभा करणार असल्याचं देखील मनोज जरांगे पाटील यांनी आपल्याला सांगितल्याचं पाहायला मिळालं होतं। आणि आता उद्या जो आहे तो निकाल देखील लागणार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहायला गेलं तर अतुल सावे विरुद्ध इम्तियाज जलील यांची लढत जी आहे ती मुख्य लढत असणार आहे। तर पश्चिममध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत आहे। संजय शिरसाट विरुद्ध राजू शिंदे यांची लढत जी आहे मोठ्या आणि लक्षवेधी लढती मराठवाड्यामध्ये आहेत। मराठा फॅक्टर काय काम करणार याकडे सुद्धा साऱ्यांचं लक्ष, या लढतींकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं। धन्यवाद विजय दिलेल्या माहितीबद्दल।